लोगों के मैं लाख लाख शुक्रगुजार हूँ। मित्रों, 70 वर्षापासून मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याक बहुजन समाजाला मतदान करायचं 5 वर्ष घरात बसायचं, कारण या समाजाच्या मागे कोणी बोलणारा नव्हता। मी आभार मानतो बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचे की ज्याने डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांना एक पत्र लिहिलं की साहब, महाराष्ट्र में तुम हमारा नेतृत्व करो, तुम हमारे बड़े भाई, हम छोटे भाई के तरह आपको मदद करेंगे बोलकर ऐसा एक लेटर लिखे। लेटर लिखने के बाद प्रकाश आंबेडकर साहब की कोर कमेटी ने निर्णय लिया कि एमआईएम से युति करने का कोर कमेटी में निर्णय हुआ। जैसा भी निर्णय हुआ, कांग्रेसच्या पोटात खळ 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 दुखायला चालू झाला। लगे कांग्रेस डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी फार गडबड केली हो। मग दुसऱ्या दिवशी हळूच सांगितले डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी फार गडबड केली, 70 वर्ष तुम्हाला मतदान दिलं, शंकरराव चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री केले, ह्या दलित समाज मुस्लिम समाजाला मुख्यमंत्री केले, तुमच्या बापाला गृहमंत्री केले, तुम्हाला मुख्यमंत्री केले, तुमच्या बायकोला आमदार केले, अजून 50 वर्ष आंबेडकर किती वर्ष वाट बघायचे का? आमच्या 70 वर्ष वाट बघण्यातच जायचे का? एवढं संपल्यावर आता हे काय ऐकण्याला नाही वाटलं। मग काँग्रेसचा अजून एक लय पिल्ले आहेत काँग्रेसचा अजून एक पिल्लं दुसऱ्या दिवशी हळूच सांगितलं की वंचित आघाडी हे भाजपची बी टीम म्हणून सांगितले। यांच्याकडे ऐकण्यात गेलं की चालतंय, अरे ह्यांचा मदत करण्यात गेलं की भाजपची बी टीम। मला काँग्रेस पक्षाच्या अशोक चव्हाणला प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेस राहुल गांधी संसदेमध्ये मोदीच्या गळ्याला गळा लावला तर कशासाठी ते कोण होते पहिले याचं उत्तर द्या आम्हाला। काँग्रेसची काँग्रेसवाले म्हणतात भाजपची बी टीम म्हणून। ज्या वेळेस तुम्ही काँग्रेसवाले सेक्युलर आहात ना, मग तुम्ही काँग्रेसवाले सेक्युलर आहात तर परवन मुखर्जी तुमच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत का नाही? मग परवन मुखर्जी नागपूरच्या हेडक्वार्टरवर कशाला भेटायला गेले होते मोहन भागवतला? पहिले ह्याचं उत्तर द्या, नंतर आम्हाला बी टीम म्हणा का तुम्हाला पोळ्याचं आमंत्रण दिलेलं होतं तिथं? म्हणून मी तुम्हाला सांगून इच्छितो, हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाल्याने हे बी लय हुशार आहेत, हळूच सांगितले। आता दुसरं काही सुधारणा केलं त्याला म्हणजे अशोक चव्हाण म्हणले नाही हो, भारी बहुजन आम्हाला चालतंय, प्रकाश आंबेडकर आम्हाला चालतंय, पण आम्हाला या मानताना मग प्रकाश आंबेडकर त्याचं बाप आहे त्याला कुठं माहित आहे? प्रकाश आंबेडकर मी म्हणले हो बरोबर आहे बरोबर आहे हो, राष्ट्रवादीनं भीमा कोरेगावमध्ये जे काय केलं आम्हाला बी राष्ट्रवादी चालला म्हणून आम्ही तुमच्यासोबत युती करणार म्हणून सांगितलं। मग अजून 4 दिवस गेले, 4 दिवस गेल्यानंतर हळूच अजून ठरले, मग सांगितले आता यांचं काय होणार नाही। आता मग सांगितले की आम्ही युती करायला तयार आहोत। मग आता सांगितले एमआयएमसी करणार नाही, प्रकाश आंबेडकर साहेबांशी करणार आहोत। मग म्हणल्यावर अजून नांदेडला परवा सभा झाली, मग त्यांचे अजून पुरून उरणारे आमचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन साहेब त्यांचे बाप निघाले नांदेडमध्ये। त्यांनी सांगितले प्रकाश अशोक चव्हाण साहब, तुम्हारे अगर एमआईएम से एलर्जी है तो हम एमआईएम इलेक्शन नहीं लड़ाने वाले, अम्बेडकर साहब का हमारे को कर्ज है, प्रकाश अम्बेडकर के सम्मान के वजह से सीता दो, हमको इलेक्शन लड़ाने का नहीं बोलतो। एवढं सांगितल्यावर अजून काहीच नाही। मग तुम्हाला का पाहिजे? मुसलमान, दलित आणि ओबीसीचे नुसतं मतं पाहिजे, दुसरं तुम्हाला काय नाही। तुमच्या नीतीमध्ये खोट आहे म्हणून तुम्हाला सत्य द्यायचं नाही असं तुम्ही विचार केलेला आहे। आता नवीन काढल्यात अजून काँग्रेस भाजप एकच आहे, काँग्रेस भाजप मध्ये काहीच फरक नाही, गावात फरक नाही, दोन्ही कडून बी आलं तर कुटुंबी सत्ता आमच्याच घरात यावं। इथून पहिले खासदार झालेले भास्करराव खतगावकर साहेब भाजप मध्ये निघून गेल्यावर त्यांना काहीच भीती नाही। तुमचा आमचा सामान्य कार्यकर्ता उभा बाजूला ठेवून भाषण बी ऐकायला गेला तर आम्हाला राबतं। दलित मुस्लिम समाज तुमच्या बापाचं नौकर राहिलेलं नाही असं लक्षात ठेवा मित्र। सर्वाला स्वाभिमान आहे, सर्वाला स्वातंत्र्य आहे, आता कुणाला भियाची गरज नाही। आता सर्व वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला निर्णय घ्यायचा आहे।
मैं इतने हानेगांव वासियों सांगून इच्छितो, मैं हानेगांव वासियों को बोलना चाहता हूं, अगर एक ईमान के पीछे ईमान लाने वाले हमारे लोग, अगर मौत से डर रहता था, अगर सत्य में ताकत रहती तो विलासराव देशमुख नहीं मरता था, याद रखो तुमको बोलता हूं। अगर सत्य में ताकत रहती तो गोपीनाथ मुंडे नहीं मरता था, याद रखो तुम। देने वाली जात मारने वाली जात अल्लाह की है, कोई पाटिल, कोई गरीब, कोई पिंटू, कोई छिंदू कुछ नहीं कर सकता। डरना है तो सिर्फ अल्लाह से डरो, और किसी को डरने का नहीं। मुझे मालूम हुआ कि यहाँ के बोर्डा फेटा जलाते, याद रखो। दूसरे पार्टियों को मैं चेतावनी देना चाहता हूँ, ये प्रकाश अंबेडकर बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी की फौज है। अगर ये पार्टी को तो क्या, अगर बस पीछे भी इनको गाना दिए तो रोड में मार कर ला स्वाभिमान से जीने वाले लोग हैं। अब इसके बाद वेल कमी है, 15 मिनट वाले ले, 15 मिनट को तो समझ गए होंगे, हमारे शायद 15 मिनट तो पूरे देश में निकाला। तो इसके बाद आने वाले दिनों में किसी के बहकावे में नहीं आने का, किसको किसी का सुनने का नहीं, कुणाचं ऐकायचं नाही, आपलं निर्णय ठेवायचा। प्रकाश आंबेडकर साहेबांचं तोंड बघून मतदान करायचं, भिंगे साहेबाला बैरिस्टर असदुद्दीन साहब का सूरत देख उनको वोट करने का है। मैं ये घोषणा देना चाहता हूँ, घोषणा दो, आपकी बार अंबेडकर सरकार, आपकी बार, आपकी बार। संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, मला गावात येऊन बोलण्याचं भाग्य मिळालं। मी हानेगाव वासियांचे फार आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।